हे पुस्तक 2 वर्षापूर्वी पब्लिश झालंय. राईट. 2 वर्षापूर्वीचे आईबाप आणि आत्ताचे आईबाप ह्याच्यात काही फरक पडलाय का? 2 वर्षापूर्वीचे आईबाप तेच आहेत. सवयींमध्ये नक्कीच अजून फरक पडलाय. 2 वर्षापूर्वी मला नाही वाटत एवढं इंस्टाग्रामचं वेड होतं. ऑफकोर्स होतं, लॉकडाऊन पासूनच चालू झालं, पण तेव्हा सुरुवात होती. आता मी जर बघते तर लहान लहान मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट आहेत, विच इज व्हेरी डेंजरस. आईचेच आहेत तर मुलाचे का नसणार हो? आईचे आहेत, पण पालकांना हे कळत नाही की आपण आपले करतोय, त्याचबरोबर आपण मुलांचेही करतोय. अँड इफ आय एम नॉट रॉंग, पेरेंट्स मुलांच्या लहान बाळाच्या अंघोळीपासूनचे सगळे रील्स अपलोड करतायत इंस्टाग्रामवर. त्यांना ते फार कौतुक वाटतं. बट इजंट इट डेंजरस? तुम्ही काय करताय? म्हणजे तुम्ही सगळंच लोकांना सांगताय ना तुमचं बाळ काहीतरी तर पाहिजे की जे आपलं आहे. आता असं झालंय ना की माझं माझं असं काही विश्वास नाहीये, मला सगळंच लोकांना सांगायचंय, विच इज डेंजरस. तुम्ही असं नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यात त्यांना काही नवल वाटत नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की पॅरेंटिंग हे प्रेग्नन्सीच्या आधी चालू होतं. हो, म्हणजे काय? पेरेंटिंग हे प्रेग्नन्सीच्या आधी चालू होतं. म्हणजे जर आपण लहानपणापासून जर आपला प्रवास बघितला, पेरेंटिंग म्हणजे काय हाही तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला होता. तर पेरेंटिंग म्हणजे एकमेकांची काळजी घेणं, लहान भावंडांची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको त्या गोष्टी शिकवणं. आणि जेव्हा आपण एका घरात असतो किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये असतो किंवा कुठल्याही कम्युनिटीमध्ये असतो, तेव्हा हे आपल्यावर बिंबवलंच जातं ना की उद्याहून तू मोठी होणार आहेस, तुझं लग्न होणार आहे, मग तुला बाळ होणार आहे, मग तू असं करणार आहेस का, तू तसं करणार आहेस का. इनडायरेक्टली हे डायलॉग आपण ऐकतच असतो. त्यामुळे तिचा जो प्रवास आहे, खास करून त्याचा प्रवास नाही चालू होत, पण तिचा प्रवास खूप लहानपणापासूनच चालू झालेला असतो. कारण का नक्कीच घरात लहान मूल असतं, ती त्याची काळजी घेत असते, ती हे डायलॉग्स ऐकत असते वारंवार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिचा हा प्रवास कधीच सुरू झालेला असतो. त्याच्यासाठी लग्नाची गरज नसते की लग्न झालंय आणि मगच झालंय, नाही. त्याच्यासाठी मात्र तो प्रवास नक्कीच तेव्हा चालू होतो. त्यांनी जरी लहान भावंड खेळवलं असेल तरी त्याच्यासाठी पॅरेंटिंग इज अ कन्सेप्ट आफ्टर मॅरेज. त्याला आधी त्या गोष्टी तितक्या काय म्हणतात रिलेट होत नाहीत, पण तिला मात्र नक्कीच रिलेट होतात. त्यामुळे तिचा प्रवास हा खूप आधी सुरू होतो. बरं, आपण परत पुस्तकाकडे वळूया. 6 महिन्याच्या पिरियडमध्ये पुस्तक सगळं लिहून झालं. पुस्तक पब्लिश व्हायच्या आधी कोणाला वाचायला दिलेलं का? हो, मी विंग्स पब्लिकेशन थ्रू बुक पब्लिश केलं होतं. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे दिलेला तो ड्राफ्ट. त्यांनी तो चेक केलेला, वाचून घेतला होता, काही मला सांगितलेले चेंजेस करायला. सो त्याप्रमाणे ते करून मग पब्लिश केलं होतं. पण पब्लिशर मिळायला त्रास झाला का? नाही सर, त्रास नाही झाला. ऍक्च्युली कसं झालेलं की मी त्यांचाच एक सेमिनार अटेंड केलेलं, तेव्हा तो बूट कॅम्प होता. सो तेव्हा मला वाटलं की नाही, ओके, मी लिहू शकते. कारण का तेव्हा असं काही नव्हतं की बाबा मी पुस्तक लिहीन, पण मला कारण का त्याला ऑफकोर्स तुम्ही बसायला पाहिजे, तुमची तेवढी बैठक पाहिजे. सो तेव्हा वेळ मिळाला, मी तो सेमिनार अटेंड केला अँड देन आय स्टार्टेड जे जर्नी. सो तेव्हा ते ओळखीचे होतेच, त्याच्यामुळे मग आय डिसाइडेड की ऑफकोर्स जर त्यांनी गाईड केलंय तर नक्कीच मी त्यांच्याकडनं पब्लिश करून घेईन. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आपण करून घेतलं. मगाशी बोलता बोलता तू म्हणालीस की तू स्पेसिफिक टाइम फ्रेम रिसर्चसाठी दिलेलास, हो तू स्पेसिफिक टाइम फ्रेम तुझ्या एक्सपिरियन्ससाठी दिलेलास, बरोबर. तू स्पेसिफिक टाइम फ्रेम दिवसाचा हे लिहिण्यासाठी दिलेलास. बरोबर. हे जे एक्सपिरियन्स होते ना, हे कसे आठवले आणि ते फिट कसे बसवले या सगळ्यामध्ये? मी ऍक्च्युली पहिले 10 प्रश्न लिहिले होते की मला नक्की बुकमध्ये काय काय लिहायचंय. सो ते पहिले 10 प्रश्न लिहिले आणि मग त्या 10 प्रश्नांची मी उत्तरं लिहित गेले. अँड दॅट इज हाऊ मग मी आठवून त्याच्यात त्या गोष्टी फिट करत गेले. माझ्यासाठी तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं की तुम्ही पहिले प्रश्न लिहून काढा की तुम्हाला नक्की काय प्रश्न आहेत आणि काय लिहायचंय. सो ओव्हरऑल 10 प्रश्न लिहिले आणि मग त्या 10 प्रश्नांची मी उत्तरं लिहित गेले. मग जसं जसं मला वेळ मिळायचा तसं त्यात फिट करून घेऊन परत ते रीड करून परत आठवून काही मी विसरलीये का, अजून मला काही ऍड करायचंय का, असं करत ते मी कम्प्लीट केलं. पुस्तक पब्लिश केलं, पुस्तक लॉन्च झालं, भरपूर विकलं पण गेलं, लोकांनी ते वाचलं पण. लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या त्याच्यावरती? कसं असतं ना, सुरुवातीला सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी आवडतात, त्याच्यामुळे माझ्याकडे सगळे पॉझिटिव्ह रिव्ह्यूच आले. माझ्याकडे एकही असा नेगेटिव्ह रिव्ह्यू आलेलाच नाहीये. पण ऑफकोर्स प्रत्येकाला ते वाटलं, कारण का पेरेंटिंगचं बुक त्यांचं म्हणणं होतं की एवढं डीप मध्ये लिहिलंय, तुम्ही सगळ्याच गोष्टी त्यात लिहिल्यात की बाबा काय खाल्लं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. अगदी म्हणजे जर तुम्ही एखाद चॅप्टर जर त्यात बघितलं तर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला मसाज कसा केला पाहिजे,
त्याला अंघोळ कशी काळजीपूर्वक घातली पाहिजे, त्याची नखं कशी कापली पाहिजेत, ब्रेस्ट फिडिंग करताना काय काळजी घेतली पाहिजेत, काय काय पोझिशन्स असतात, हे सगळं त्यात लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे जर एखादं नवीन कपल असेल आणि त्यांना जर तुम्ही ते बुक दिलं तर ऑफकोर्स तिला ते फायद्याचंच होणार आहे, कारण का तिच्यासाठी सगळं नवीन आहे. त्याच्यामुळे त्यांना हे जेव्हा वाचल्यावर मला ज्या काही रिव्ह्यूज आले तर त्यांनी मला ह्याच गोष्टी सांगितल्या की हे खूप चांगल्या पद्धतीने लिहिलंय. ऑफकोर्स जर कोणाला दिलं आपण तर तिला नक्कीच त्याचा बेनिफिट होणार. याचं पुढे जाऊन सेमिनार करावं, ट्रेनिंग सेशन करावं, असं काही डोक्यात आहे का? हो, नक्कीच आहे. म्हणजे आय वुड लव्ह टू टेक सेमिनार्स आणि वर्कशॉप्स. म्हणजे मला असं आवडेल की बाबा जे नवीन कपल्स आहेत त्यांनी जर असे सेमिनार्स अटेंड केले तर त्यांना खूपच फायदेशीर ठरेल. कारण का मी ह्या प्रवासात एक बघितलंय, म्हणजे जे खूप प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन असेल, लग्नानंतर काय होतं की माझं म्हणणं असतं की तू मला समजून घे, तुझं म्हणणं असतं की तू मला समजून घे. पण हे कळत नाही की त्याच्यासाठीही तो प्रवास नवीन आहे, माझ्यासाठीही हा प्रवास नवीन आहे. त्याला काहीच एक्सपिरियन्स नाहीये, तोही पहिल्यांदा बाप होतोय, मीही पहिल्यांदा आई होते. सो दोघांना ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण हे होत नाही आणि मग तिथे क्लॅशेस होतात. म्हणजे तिचं म्हणणं असं की अरे त्याला कळलं पाहिजे ना की मी प्रेग्नेंट आहे तर मला हे हवंय. त्याला कसं कळणार, त्याच्यासाठी पण नवीन आहे ना, तो आत्ताच बाबा होणार आहे. सो हे कुठेतरी खूप मिसमॅच होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर अशी सेमिनार्स त्यांनी अटेंड केले, त्यांनी गोष्टी समजून घेतल्या तर त्यांचा जो जर्नी आहे तो खूप सोपा होईल. म्हणजे असे मतभेद होणार नाहीत, त्याच्यावरनं भांडणं होणार नाहीत. बऱ्याचदा असं होतं की अरे तो माझ्याबरोबर डॉक्टरकडे आला नाही, किंवा ती हट्ट करते, तिला कळत नाहीये, ती चिडचिड करते. पण अरे ती चिडचिड का करते, कारण का तिच्यात आता चेंजेस होत आहेत, तिला काहीतरी त्रास होतोय जो तिलाही माहिती नाहीये काय होतोय. सो हे दोघांना जेव्हा त्या गोष्टी कळतात तेव्हा ती जर्नी स्मूथ होते. तर यासाठी मला असं वाटतं हे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स नक्कीच व्हायला पाहिजे.